चल ई जो असतो तो असतो डीव्ही बाय डी आर. ई जर काय असतं डीव्ही बाय डी आर. आर म्हटलं तर तुम्हाला कळून चुकतं. मग इथं आपण पार्शियल डिप्रिशिएशन करतो. पार्शियल डिप्रिशिएशन केलं म्हणजे डेल व्ही बाय डेल एक्स. आय कॅप राहील, वेक्टर क्वांटिटी आहे तर आय कॅप येईल, प्लस डेल व्ही बाय डेल वाय जे कॅप आहे, प्लस डेल व्ही बाय डेल झेड के कॅप. याला काय म्हणतात पार्शियल डिप्रिशिएशन. डेल आला तर काय म्हणतो आपण पार्शियल डिप्रिशिएशन. झालेलं आहे. पार्शियल डिप्रिशिएशन कधी येतो जेव्हा आपण सगळ्या टर्मने आपण त्याला काय करतो डिप्रिशिएट. नाहीतर आतापर्यंत आपण काय केलेलं म्हणजे घेतलेलं पार्शियल डिफरन्शिएशन पण आपल्याजवळ काय असतं तर डीव्ही बाय डीटी असतं किंवा डीव्ही बाय डीएक्स होतं. आता तसं नसतं. इथं काय जे पण टर्म्स आहेत त्याला आपण काय करू शकतो एक्स ने पण करू शकतो, वाय ने पण करू शकतो आणि झेड ने पण करू शकतो. हे झालं तुमचं. तर तसंच मी जर बोललो तर मला पोटेन्शियल काढायचं डीव्ही काढायचं तुम्ही काय लिहिणार ई इंटू डी आर. पण तुम्हाला कळून चुकलं इथं काय करावं मला इंटिग्रेशन करावं. पण इंटिग्रेशन जेव्हा करतो पोटेन्शियल जेव्हा काढतो तेव्हा लक्षात ठेवायचं आहे तो आपण इन्फानाइट पासून आणतो. कुठून आणतो पण दरवेळेस इन्फानाइट पोझिशन पासून आणतो. सेम गोष्ट इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये चालणार आहे. इन्फानाइट पोझिशन पासून आणतो आणि आर इतक्या लोकेशनला घेऊन येतो. इन्फानाइट पासून ऑलवेज कुठून आणतो पण इन्फानाइट. मग आपल्याला काय भेटेल पोटेन्शियल. आपल्याला काय भेटेल पोटेन्शियल. मग इथं पण तसाच आहे उद्योग आहे. इथं जर मला व्ही काढायचं असेल तर मी इंटिग्रेशन मध्ये काय करेन इंटिग्रेशन काय करेन ई इंटू डी एक्स प्लस ई इंटू डी वाय प्लस ई इंटू डी झेड. कोणता राहील आय कॅप येईल, कोणता येईल जे कॅप आणि इथं काय के कॅप. आणि तुम्हाला कळून चुकलंय हे काय येणार इन्फिनिटी टू एक्स. आता इथं एक्स आहे ना तर एक्स. इथं काय इन्फिनिटी टू वाय. इथं काय येणार इन्फिनिटी टू झेड. काय डाऊट आहे? सिंपल कॉन्सेप्ट आहे. जर मला पोटेन्शियल जर काढायला लावलं तर तुम्हाला या पद्धतीने काढावं लागेल. क्लिअर आहे? चल तर तुम्हाला कळून चुकलेलं आहे की इथं इंटिग्रेशन करावं लागेल किंवा डिफरन्शिएट करावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स काय असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. हा एक फॉर्म्युला लागणार. मला हे पण माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. याच्यात काय होतं एन पुढे शिफ्ट होतं एक्स रेस टू एन मायनस वन. हेच फॉर्म्युला लागणार आहे. ठीक आहे? काय डाऊट आहे? सुरू करायचं मग. जर सपोज तुम्हाला काय दिलंय व्ही दिलेलं आहे. सपोज तुम्हाला काय दिलंय व्ही दिलेलं आहे. व्ही काय दिलं तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर दिलेलं आहे. ओके. आणि विचारलं तुम्हाला काय ई विचारलं. काय विचारलं तुम्हाला ई विचारलंय ऍट 2,1 असं काहीतरी दिलंय. ते काय पण देतील पॉईंट कुठं पण काढायला होते. आपल्याला काय दिलं आता 2,1 वर आम्हाला काढून द्या असं आपल्याला विचारलं. काय काढायला लावलं त्यांनी ई काढायला लावलं. आणि आपल्याला माहिती ई काढणे म्हणजेच काय डिफरन्शिएट करणे. ई काढणे म्हणजेच काय डिफरन्शिएट करणे. चला ई इजूड काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ डी डेल वाय डेल एक्स काय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि काय मी डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. फक्त प्रोसेस समजा मायनस राहील डेल वाय डेल एक्स काय राहील सॉरी आता काय राहील वाय राहील काय राहील एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ऑफ जे कॅप. आता तुम्हाला माहिती आहे ए इज इक्वल टू काय याचं काय होऊन जाईल 2x होऊन जाईल. इथं काय होऊन जाईल 2x ऑफ आय कॅप. कारण की वाय स्क्वेअरचं काय होऊन जाईल 0. कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतो 0 असतो. मायनस इथं काय होणार आहे मायनस 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 काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस प्लस 2y जे काय डाऊट आहे. मग आता आपल्याला इथं दिलंय ना एक्स ची व्हॅल्यू काय घ्या सॉरी पॉईंट दिले ना त्यांनी काय दिलंय 2,1 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची 2 इंटू काय आय कॅप प्लस 2 इंटू किती 1 इंटू काय जे कॅप. म्हणजे काय 4 आय कॅप प्लस 2 जे कॅप. हे झालं माझं वेक्टर. हा काय झाला माझा वेक्टर ना. हे काय झालं माझं वेक्टर. जर वेक्टर झालं तर या वेक्टरवरून मला जर त्यांनी असं म्हटलं मॅग्निट्यूड काढून मॅग्निट्यूड काढून मॅग्निट्यूड काढता येतं ना. काय काढता येईल अंडर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजेच किती 16 प्लस 4 म्हणजे किती झाला 20 म्हणजे किती झाला
5√4 सर 2√5 उलटा दिलं 2√5 कळालं 2√5. आणि अजून याच्यामध्ये एक विचारू शकतात त्यांचा प्रेम असेल तर, पुढे जाऊन त्यांचं प्रेम असेल तर हे पद्धतीने विचारतात. ते काय विचारतील तुम्हाला काय काढून द्या बा. जसं आपण असं म्हणतो ना काय म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज काय लिहितो आपण फोर्स अपॉन चार्ज. फोर्स अपॉन चार्ज येणार आहे. फोर्स अपॉन चार्ज आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड. मग फोर्स इज काय ए इंटू क्यू. पण इथं काय येणार चार्ज येणार आहे. पण आपल्या केसमध्ये काय मास राहील कारण की ग्रॅव्हिटेशनल आहे. आपण जे पण काढतोय ते काय काढतोय आपण ग्रॅव्हिटेशनल. मग ग्रॅव्हिटेशनलच्या क्यूच्या जागी आपलं काय येणार फक्त मास येणार म्हणजे एम इंटू. जर मी तुम्हाला याच क्वेश्चन मध्ये असं विचारलं असतं जर 5 किलोग्राम साठी किती फोर्स क्रिएट करणार तुम्ही काय करणार F बरोबर काय 5 गुणिले किती 2√5 ना. लॉजिकल विचारलं तर किती म्हणजे 10√5 युनिट काय येणार आहे न्यूटन. विचारलं तर शक्यतो ते V पर्यंतच राहतात पण त्यांचं प्रेम पुढे आलं तर मग ते विचारू शकतात. आपलं फक्त काय करणं गरजेचं आहे इलेक्ट्रिक फील्ड काय असतं फोर्स पर युनिट चार्ज असतो. त्यांचं प्रेम जास्त कशावर आहे त्यांचं प्रेम आहे. आता याच्यामध्ये आपण काय काढलं आपल्याला काय दिलं तर V दिलं तर आपल्याला काय विचारलं E. सिमिलरली वीज देतील पण त्यांचं प्रेम असा असतो 1/x²चा 2,1 वर काढून द्या. काय इलेक्ट्रिक फील्ड काढून द्या पण 2,1 वर. चला सिंपल आहे. E जोड काय येणार आहे डेल V बाय डेल एक्स ना. डेल बाय डेल एक्स डेल एक्स आहे. V ची व्हॅल्यू किती आहे 1/x² आहे म्हणजे काय डेल आहे डेल एक्स आहे. हा एक्स रेश टू काऊन जाईल -2 जाईल. काय होईल -2 पुढे येईल एक्स रेश टू -1 बरोबर एक्स रेश टू -2 प्लस हा -3 ओके. म्हणजे काय झालं -2 आणि एक्स ची पॉवर किती 3. मग एक्स ची व्हॅल्यू टाका किती झालं 2 टाकू शकता ना. ए इज गुड काय -2 एक्स ची व्हॅल्यू काय टाकायचं 2 चा क्यूब म्हणजे किती झाला -2 आणि किती झाला 8 म्हणजे किती झाला -1/4. काय डाऊट आहे सिंपल आहे. विचारलं तर या पद्धतीने जातात ते V च्या व्हॅल्यू टर्म्स मध्ये देतील आणि काय विचारतील तुम्हाला पार्शियल डिफरन्शिएशन करणं गरजेचं आहे. इथं जर तुम्हाला जर त्यांनी त्या पद्धतीने घेतलं तर पार्शियल डिफरन्शिएशन मला करणं गरजेचं आहे. सपोज जर त्यांनी काय केलं सिमिलर क्वेश्चन पण आता या केसमध्ये काय दिलं त्यांनी E दिलंय. E मध्ये काय दिलं 1/x² आणि विचारलं तुम्हाला V आणि त्यांनी सांगितलं इन्फिनिटी पासून ते 2 मीटर पर्यंत घेऊन येतात. म्हणजे ना आपण जेव्हा आपण पोटेन्शियल काढणार आहे तेव्हा कुठून काढायला लागतं आपला इन्फिनिटी पासून आणतो. पण ऑलवेज कुठून आणतो इन्फिनिटी पासून. अजून एक महत्वाचा शब्द असतो तिथे यूज केला होता तो स्लोली. कसं आणावं लागतं पोटेन्शियल क्रिएट करायचं असेल तर मला स्लोलीच आणावं लागतं. ठीक आहे चलो चला मग तुम्हाला तर माहिती आहे काय E जोड काय डेल V बाय डेल एक्स आहे बरोबर की नाही. मग तुम्हाला जर डेल V काढायचं असेल काय करणार E इंटू डेल एक्स आणि याला काय करणार तुम्ही इंटिग्रेट कारण की एक्स चा टर्म म्हणून घ्या. जर वाय चा टर्म आला असता तुम्ही फक्त काय केलं असतं त्याच्यामध्ये ऍड ऑन करत गेला असते सॉल्व्ह करावं लागलं असतं. आता फक्त माझ्यासाठी काय एकच टर्म आहे. चला मग इंटिग्रेशन मध्ये काय झालं असतं E ची व्हॅल्यू काय 1/x². 1/x² इंटू काय डेल एक्स. मग काय होऊन जाईल इंटिग्रेशन मध्ये काय एक्स रेश टू -2 डेल एक्स म्हणजे किती होणार आहे. हा कुठून आणलं त्यांनी इन्फिनिटी पासून कुठं आणलंय इन्फिनिटी पासून कुठून आणलंय 2 पर्यंत. याचं काय होईल एक्स रेश टू -1 डिवाइड बाय काय -1. मग यालाच तुम्ही पुढे शिफ्ट केलं तर काय -1/x बनेल. हा -1/x जर बनत असेल तर V चा तो फॉर्म्युला तुम्हाला मिळाला V इज काय 1 - 1/x. x ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची किती इन्फिनिटी टू r. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तर मांडणार ना आपण. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच करणार -1/r मायनस सॉरी किती दिले 2 दिले ना r ची व्हॅल्यू दिली जाईल 2 दिले -1/2 -1/ मायनस मायनस काय होईल प्लस 1/∞ आणि अशी टर्म काय होते कॅन्सल होणार आहे. म्हणजे काय उत्तर आलं -1/2 युनिट काय येणार व्होल्ट.
म्हणजेच किती -0.5 व्होल्ट. नाही कळाला? समजलंय? काय डाऊट आहे? सिंपल गोष्ट आहे. नेक्स्ट जे आहे, कळालं काय? विचारलं तर विचारू शकता. नेक्स्ट आहे तुमचं एस्केप व्हेलॉसिटी. काय? एस्केप व्हेलॉसिटी, जे तुम्ही लहानपणी शिकले 10वीला. आता आठवत नाही ती गोष्ट वेगळी असते. एस्केप व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी आपण व्ही ने दाखवतो. काय नाही, डोक्याला ताण जास्त शॉर्ट करायचा नाही. तो कुठून आला काय आला सांगतो मी तसं, पण डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, √2gm/r. √2gm/r लक्षातच ठेवायचं आहे, कारण की गरजेचं आहे. सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. यासाठी का ते समजून. ही तुमची पृथ्वी आहे, ज्याचा रेडियस r आहे, ज्याचा मास m आहे. इथून जर मी v च्या स्पीड मध्ये फेकलं, सपोज v च्या स्पीड मध्ये फेकलं, v च्या स्पीड मध्ये फेकलं, आणि तुम्हाला माहिती आहे हळूहळू स्पीड काय होते, कमी होते, आणि काय होणार आहे, 0 होणार आहे. आणि 0 झालं तर काय होईल, परत रिटर्न येईल, परत रिटर्न येईल. पण आता एस्केप म्हणजे काय, तो एस्केपच झाला पाहिजे, परत आला नाही पाहिजे. म्हणजे जोर फेकावं लागेल. म्हणजेच काय, जिथं एस्केप आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. जर अर्थचा घेत असेल तर अर्थच्या रिस्पेक्ट बोलणार आपण. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेला तो परत येईल का? अर्थचा स्मॉल जीस तर त्याला ओढतोय ना, अर्थचा स्मॉल जीस तर त्याला ओढतोय, त्याला तर आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फील्डच नाही राहिला तर जी राहिला का? नाही. आता जे पण राहील दुसऱ्या प्लॅनेटचं जाईल. नल पॉईंटच्या कुठे जाईल, तो बियॉन्ड निघून जाईल. नल पॉईंटच्या बियॉन्ड जर गेला तर संपलाच विषय, मग तो आपल्याकडे येणार नाही, तो दुसरीकडे जाण्याचे दाट शिकत होतात. तसं जे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून जायचंय, मग मला सांगा तो कुठे गेला पाहिजे? तो गेला पाहिजे इन्फिनाइटला. तो कुठे गेला पाहिजे? इन्फिनाइट डिस्टन्सलाच गेला पाहिजे. जर इन्फिनाइट डिस्टन्सला जर जायचं असेल तर टोटल एनर्जी जी फायनल, खूप महत्वाची कन्सेप्ट बोलतोय, टोटल एनर्जी जी फायनल आहे ती ऑलवेज तुमची झाली पाहिजे 0. टोटल एनर्जी फायनल कधी झाली पाहिजे तुमची 0. आता का टोटल एनर्जी 0 होते त्याच्यावर थोडीशी पटकन एकदा चर्चा करू. ओके, बघ मी पहिल्यांदा एस्केप व्हेलॉसिटीच्या अगोदर मी कसं सांगतो. त्याचं नाव आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. त्याचं नाव आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी, ज्याला तुम्ही VC म्हणतात. तो VA आणि हा काय VC, सफिक्सला C असतो. याचा फॉर्म्युला पण फिक्स आहे, gm/r. याचा फॉर्म्युला काय, gm/r, √gm/r. याचा अर्थ काय होतो, इट मेक्स द सर्क्युलर मोशन. इट इज द velocity which makes satellite किंवा planet काही पण in a circular orbit. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये त्याला फिरवायचं. त्याला कसं फिरवायचं आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरवायचं आहे. बघा हे सुंदर असं तुमचं अर्थ आहे. या सुंदर अशा अर्थला याच्यात काय इथलं तो गोल गोल राणी त्याचं पाणी करणार आहे. हे अर्थ आहे, हे काय रेडियस आहे, हे काय मास आहे. हा तुमचा सुंदर असा सॅटेलाइट आहे. किती हाईट वर आहे, याच्यात क्या हाईट वर तो गोल गोल राणी इथे पाणी करतोय. तुम्हाला माहिती आहे गोल गोल राणी करण्यासाठी कशाची गरज आहे, लोक लागतात गोल गोल बसवायला. ठीक आहे, बरोबर आहे. कशाची गरज असते, सेंट्रिफ्युगल. सेंट्रिपिटल म्हणतो पण काढताना पण सेंट्रिफ्युगल. म्हणजेच काय, FCF. आणि तो दुसरा कोणता फोर्स लागेल, हा पळून चालला का, नाही पळून नाही चालला, तो जसं तसं स्टेबल आहे. म्हणजेच काय खाली काय लागेल, mg. म्हणजेच काय कळलं तुम्हाला, FCF बरोबर काय, FC बरोबर काय, mg. FCF म्हटलं तर काय फॉर्म्युला आहे, m²/r. mg म्हटलं, mg हा m आहे आणि हा काय g आहे. आणि g जर बोललो तर तुम्ही काय लिहिणार, कॅपिटल G m/r.
कॅपिटल जी एम अपॉन आर. इथं आपण आरच्या सरफेसवरच फिरवतोय, असं आपण कसं करू, आरच्या सरफेसवरच कट टू कट चालला तो. आर प्लस एच गेला तर इकडे पण आर प्लस एच गेला. मी आता आरच्या सरफेसवर घेऊन चाललो. मग तुम्हाला काय कळालं, हे कुठं आहे सरफेसवर एम एस कर पण इकडचं करे जीएम अपॉन आर स्क्वेअर असं ना, कॅपिटल जीएम अपॉन आर स्क्वेअर. आर स्मॉल एम इकडचं स्मॉल एम गेट कॅन्सल, इकडचं एक आर गेट कॅन्सल, इकडचं आर गेट कॅन्सल. मग व्ही स्क्वेअर जोड काय भेटलं मला, जीएम अपॉन आर भेटलेला आहे आणि व्ही जोड काय अंडर रूट ऑफ जीएम अपॉन आर आपल्याला मिळालेलं आहे, जे ऑलरेडी मी सांगितलं होतं. जीएम अपॉन आर त्याला फक्त 2 ने मल्टिप्लाय करा, काय भेटून जाईल, एस्क्वेअर भेटते. इथपर्यंत कळालं. माझं हे उद्योग नव्हता, माझ्यासाठी महत्वाचा काय होता बघ. मी काय म्हटलं, माझ्याजवळ काय एम स्क्वेअर अपॉन आर आहे ना, एम स्क्वेअर अपॉन आर आहे आणि या साईडला काय सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, म्हणजेच काय स्मॉल एम आहे, जीचा फॉर्म्युला काय लिहिला कॅपिटल जीएम अपॉन आर स्क्वेअर लिहिलाय. मग मी काय केलं, आर आर ला गेट कॅन्सल केलं, थोडस अरेंजमेंट केली आणि याला म्हटलं मी 1/2. हा 1/2 म्हणजेच काय केलं, 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड. याचा बेनिफिट काय झाला, याचा बेनिफिट असा झाला, मग तुम्हाला हे कळालं 1/2 एम स्क्वेअर मला भेटतोय. म्हणजेच काय भेटलं रे, कायनेटिक एनर्जी भेटले. जर कायनेटिक एनर्जी भेटलं तर मी काय म्हटलं, कॅपिटल जी एम एम अपॉन 2r. डाऊट, एवढी त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असणार आहे, एवढी त्याच्याजवळ काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी असणार आहे. जर मी तुम्हाला विचारलं असतं पोटेन्शियल एनर्जी किती आहे, तर तुम्हाला तर माहिती फॉर्म्युला, पोटेन्शियलचा फॉर्म्युला तर माहिती ना सरफेसवरचा, काय मायनस जी एम एम अपॉन आर, मायनस जी एम एम अपॉन आर. टोटल एनर्जी जर विचारलं तुम्हाला, मी टोटल एनर्जी विचारलं, टोटल एनर्जी काय लिहिणार, कायनेटिक प्लस पोटेन्शियल ना, कायनेटिक प्लस पोटेन्शियल लावणार. कायनेटिक किती आहे, जी एम एम अपॉन 2r आहे, मायनस आहे जी एम एम अपॉन आर आहे. रागाच्या भरात 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड, म्हणजेच काय भेटलं रे, मायनस जी एम एम अपॉन 2r, बरोबर की नाही, मायनस जी एम एम अपॉन 2r. मग याच्यावरून ऑलरेडी आपण घेतले डब्ल्यूपी मध्ये मी घेतलेले ते सेम रेशो जे आपण कुठे घेतले होते, डब्ल्यूपी मध्ये उचलले होते, तेच प्रॉब्लेम येत परत तेच फॉर्म्युला आले. काय कळालं तुम्हाला, मी म्हंटल कायनेटिक एनर्जी जर माझ्याजवळ काय कॅपिटल जी एम एम अपॉन 2r असेल तर पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी किती, मायनस 2 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि मी जर विचारलं टोटल एनर्जी काय आहे, तर तुम्ही काय सांगाल, निगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी. आता जो निगेटिव्ह आलेला आहे, जो निगेटिव्ह तुम्हाला दिसतोय टोटल एनर्जी मध्ये, जो निगेटिव्ह तुम्हाला दिसतोय त्यालाच पुढे जाऊन आपण काय म्हणतो, बाइंडिंग एनर्जी. काय म्हणतो आपण त्याला, बाइंडिंग एनर्जी. निगेटिव्ह साइन सांगतो की एवढे बाइंड करण्यासाठी एनर्जीची त्याला गरज आहे, कारण की तो बिचारा फिरतोय, त्याला तुटदुरी वगैरे बांधले, त्याला बांधले का, पण बांधून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे प्लस जेवढे एनर्जी दिलं तर तो बाहेर निघून जाईल. मायनस जी एम एम अपॉन 2r च्या प्लस जी एम एम अपॉन 2r टाकला तर किती होणार, टोटल एनर्जी 0 होऊन जाईल आणि तो आता राहणार नाही, तो निघून जाईल. मग इथूनच कॉन्सेप्ट येतो तुमची एसक्यू व्हेलॉसिटी. हे लॉजिक कळालं. मग इथून तुम्हाला रेशो विचारतात. जर मी असं म्हटलं असतं, कायनेटिक एनर्जी तुमची 20 जूल आहे, कायनेटिक एनर्जी किती आहे, 20 जूल. हा पोटेन्शियल एनर्जी किती मग, मायनस 40 जूल, कारण की इथून रिलेशन आहे. मी म्हटलं टोटल एनर्जी किती आहे, तर तुम्ही मायनस 20 जूल. मी असं म्हटलं असतं टोटल एनर्जी जर तुमची 40 जूल असतं तर तुम्ही काढलं असतं कायनेटिक एनर्जी किती आहे, असं तर होणार नाही. टोटल एनर्जी ऑलवेज निगेटिव्ह असेल. टोटल एनर्जी काय असते, निगेटिव्ह. त्यालाच आपण काय म्हणतो, बाइंडिंग एनर्जी. त्यालाच काय म्हणतो आपण, बाइंडिंग एनर्जी. ऍक्च्युअल मध्ये याला काय म्हणूया आपण, बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी किती, मायनस 40 जूल आहे, तर कायनेटिक एनर्जी प्लस 40 जूल आहे. पोटेन्शियल एनर्जी मायनस 80 जूल आहे. फक्त तुम्हाला रेशो कळलं पाहिजे, मला हे पण कळलं पाहिजे. कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी काय येणार, 1/2. कायनेटिक अपॉन टोटल 1 निगेटिव्ह फक्त द्या, रेशो लिहितो ना आपण. नंतर काय, टोटल अपॉन पोटेन्शियल 1/2. हे रेशो पण आपल्याला डोक्यात ठेवावं लागतात. क्लिअर. चल
काय म्हटलं आपण, एक गोष्ट कळाली आपल्याला, जी टोटल एनर्जी जी आहे, बाइंडिंग एनर्जी जी आहे, ती आपल्याला किती मिळाली? बाइंडिंग एनर्जी किती भेटली? मायनस कॅपिटल जी एम अपॉन 2R आपल्याला मिळाली. मी काय म्हटलं, जर मला टोटल एनर्जी काय करायची, मला टोटल एनर्जी काढायची, तर मी काय म्हटलं, टोटल एनर्जी काढायची, एवढी एनर्जी द्यावं लागेल मला, एवढी एनर्जी द्यावं लागेल. मग मी काय म्हटलं, कॅपिटल GMM अपॉन 2R. मग तुम्हाला काय कळालं, जर मी एवढी एनर्जी जरी याला दिली असती तर काय राहिला असता, तो राहिला असता का ठिकाणी? नाही. त्यांनी काय केलं असतं, इट एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मी काय म्हणतो होतं, त्याला जर सॅटेलाइटला जर एस्केप करायचं असेल तर त्याची टोटल एनर्जी नेहमी किती असली पाहिजे? 0. टोटल एनर्जी किती आली पाहिजे? फायनल टोटल एनर्जी किती आली पाहिजे माझी? 0. मग मला सांगा, आता जस्ट मी बोललो असतो, टोटल एनर्जी जर मला फायनल काढायचं, तुम्ही काय म्हटले असते? कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल, बरोबर नाही? असं तर म्हटलं असतं. मग तुम्हाला तर माहित आलेलं आहे, कायनेटिक एनर्जी फायनल विचारलं असतं तर तुम्ही काय लिहिलं असतं? प्लस कॅपिटल GMM अपॉन 2R प्लस पोटेन्शियल फॉर्म्युला विचारलं असतं, काय लिहिलं असतं? मायनस मध्ये लिहिलं असतं, कॅपिटल GMM अपॉन R लिहिलं असतं, मायनस मध्ये आला असता. पण मला सांगा, जेव्हा मी त्याला इन्फानाइटला म्हणजे एस्केप करायचंय, तर R ची व्हॅल्यू किती आली पाहिजे माझी? इन्फानाइट ना. R ची व्हॅल्यू किती पाहिजे मला? इन्फानाइट. का बरं? कारण की त्याला मला काय करायचंय? आरच्या ग्रॅव्हिटेशन. ते कसं आहे, जर आरची व्हॅल्यू जर इन्फानाइट झाली, डिनॉमिनेटर जर इन्फानाइट झालं, ओव्हरऑल फ्रॅक्शन काय करेल? 0 करेल. मग टोटल एनर्जी किती झाली तुमची? फायनलला 0 बनते. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग त्यांनी कुठून काही विचारावं, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता याच फॉर्म्युल्याचा आपण युज करणार. इथपर्यंत काय डाऊट आहे मला? एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मला मिळालेला आहे. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मला मिळाला काय भेटलाय? √2GM अपॉन R. बरोबर. कुठून आला? तुम्ही काय म्हटलं तर टोटल एनर्जी इनिशियल बरोबर काय टोटल एनर्जी फायनल. आणि तुम्हाला कळालं टोटल एनर्जी फायनल किती म्हणणार? 0. मग कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी इनिशियल. कायनेटिक एनर्जी इनिशियल म्हटलं तर काय लिहिणार? 1/2 m v² लिहिणार ना, 1/2 m v². आणि या साईड काय लिहिणार? मायनस GMM अपॉन सरफेस वर घेत असेल तर काय आलं? इज इक्वल काय? 0. मग 0 घेतल्यानंतर तुम्ही काढले 1/2 m v² बरोबर काय? कॅपिटल GMM अपॉन R. I am गेट कॅन्सल. मग v² इज इक्वल काय आलं? 2GM अपॉन R. मग v काय आला तुमचा? √2GM अपॉन R. ही कोणती वेलोसिटी भेटली मला? एस्केप वेलोसिटी. ही काय भेटली मला? एस्केप वेलोसिटी मला मिळाली. काय डाऊट आहे? डाऊट आहे काही? म्हणजे तुम्हाला काय कळालं? तुम्हाला एक गोष्ट कळाली. आता खूप सारे महत्वाचे पॉइंट्स बोलणार आहे. जर मला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला मला मिळाला काय? √2GM अपॉन R. 2GM अपॉन R. आपल्याला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय भेटला? 2GM अपॉन R. ज्याच्यामध्ये काय कळालं मला? एस्केप वेलोसिटी. मला काय कळालं? एस्केप वेलोसिटी डिपेंड्स ऑन. एस्केप वेलोसिटी डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड आहे? कशावर डिपेंड आहे? तुमच्यावर कशावर डिपेंड? कॅपिटल G वर आहे, कॅपिटल M वर आहे आणि कॅपिटल R वर आहे. हे तर आपल्याला कळालं, बरोबर की नाही? म्हणजेच काय? प्रत्येक प्लॅनेटचं each planet have different escape velocity. कारण की प्रत्येकाचं कॅपिटल G तर कॉन्स्टंट आहे, पण काय बदलेल? M बदलेल आणि R बदलेल. तुम्ही याला असेही म्हणू शकतात. याचा प्रेम आलं, तुमचं प्रेम आल्यावर तुम्ही असंही म्हणू शकतात कॅपिटल GM अपॉन R. याला काय केलं मी? R ने मल्टिप्लाय केलं, R ने डिवाइड केलं. तर तुम्हाला काय आनंद झाला? वाव म्हटलं तुम्ही. काय म्हटलं तुम्ही? वाव. मग वाव काय कळालं तुम्हाला? √2GR. म्हणजे काय कळालं? प्रत्येक प्लॅनेटचा G काय होतो? बदलतो. मग तुम्ही इथं म्हटलं स्मॉल G वर पण तो डिपेंड आहे. मग स्मॉल G जर बदलला तर तुमचा एस्केप वेलोसिटी पण बदलतो. आता तुम्हाला तर माहिती आहे एस्केप वेलोसिटी ऑफ ए मून G अर्थ किती आहे?
9.8 approximately 10. Moon G/6. अर्थ कसा असतो 6/10 असतो. मग तुम्ही टाकला तर व्हॅल्यू बदलू जाईल. मग तुम्हाला टाकायला तर लावत नाही मी म्हटलं वेलॉसिटी ऑफ एस्केप व्हेलॉसिटी लक्षातच ठेवायचं आहे. याच्यामध्ये कॅपिटल जी ची व्हॅल्यू टाकले किती 6.67 इंटू 10⁻⁻11. कॅपिटल एम ची व्हॅल्यू टाकली 6 इंटू 10⁻24. आर ची व्हॅल्यू टाकली 6400 किलोमीटर. ते जर तुम्ही प्रेमाने सॉल्व्ह केलं तर उत्तर येतं 11.2 किलोमीटर पर सेकंद. भयानक स्पीड झाली. एका सेकंदात किती जातो तो? एका सेकंदात 11.2 किलोमीटर. म्हणजे असं करायच्या अगोदर दिंडोरी तेवढं जवळपास ना 11.2 किलोमीटर पर सेकंद मध्ये जर फेकलं तर तो जाणार आहे. मग आपले जेव्हा लॉन्चिंग होते तेव्हा एखादा सॅटेलाइट सोडला जातो तेव्हा काय कॅल्क्युलेट केला जातो? 11.2 किलोमीटर पेक्षा जास्त असला पाहिजे कमी असला पाहिजे. 11.2 ने फक्त काय होईल? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर पडेल. त्याच्या जर पुढे जायचं असेल तर त्याला जास्त एक्स्ट्रा द्यावं लागेल. मग ती 11.2 कोणासाठी आली तुमची? कोणासाठी आली? अर्थसाठी. कोणासाठी आली? अर्थच्या एस्केप ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बाहेर पडण्यासाठी 11.2 आहे. तसंच मूनचं जर बघितलं तर असं 2.2 किलोमीटर पर सेकंद. आणि तसंच जर मी म्हटलं ज्युपिटर काढून घेशाल तुम्ही ज्युपिटर जो आहे तो आय डेन्स ऍटमॉस्फेरिक प्रेशर तिथं आय डेन्स ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. हाय डेन्स ऍटमॉस्फिअर प्रेशर तिथं ज्युपिटर म्हणजे ज्युपिटरच्या अर्थपेक्षा जास्त लागणार आहे. तो किती असतो? 60 किलोमीटर पर सेकंद लागतं त्याला. किती? 60 किलोमीटर पर सेकंद लागतं ज्युपिटरला. 60 किलोमीटर म्हणजे इथून डोळे बंद केले तर तुम्ही डायरेक्ट कुठे गेले पाहिजे? सापुताऱ्याला गेले पाहिजे. जर असं जर केलं तर तुम्ही कुठे? ज्युपिटरवर आहे. जर तुम्ही 11.2 किलोमीटर म्हणजे इथून निघाले तुम्ही तळेगाव वगैरे आहेत ना तिथपर्यंत पोहोचले एका सेकंदात तर तुम्ही एस्केप व्हेलॉसिटीच्या बाहेर जाऊ शकता. ओके अजून 2 पॉईंट एवढं तर कळलं मला. डिपेंड कशावर आहे? अजून एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. खूप महत्वाचा पॉईंट आहे तो इट डज नॉट डिपेंड्स ऑन अँगल ऑफ प्रोजेक्शन. कसं फेकलं काय घेणं देणं नाहीये त्याला. तुम्ही 45 अँगलनी फेकलं आलेल्या क्वेश्चन IQ मध्ये 45 डिग्रीने त्याला फेकलं असं फेकलं पण 11.2 ने फेकलं असं 11.2 असा पण 11.2च तरी पण तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर जाईल. कारण की इथं अँगल वगैरे आहे का? साइन थिटा कॉस थिटा आहे का? नाही. तो त्याच्यावर डिपेंड राहणार नाही. कसंही फेका तरी तुमचा एस्केप व्हेलॉसिटी अर्थच्या किती राहतील? म्हणजे अर्थवर सरळ फेकलं तरी 11.2च लागेल. तिरकस फेकलं तरी 11.2चीच त्याला गरज. काय डाऊट आहे? 0 डिग्री असं पण 11.2 नव्हतं सेमच होईल ना. पण तुमचं थिंकिंग काय माहिती का? ते मी अगोदर सांगितलं आपली हिस्ट्री जशी क्रिएट होत गेली. कशी क्रिएट होत गेली? पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते तसं तुमची पण थिंकिंग तीच आहे. सर 90 डिग्री का? ओके वरती जाईन एवढं कळतं. असं तिरकं जातो. मग सर असं फेकलं तर 0 डिग्री तर काय होईल? अरे पृथ्वी गोल आहे. दुसरीकडे काय प्लॅनेट नाही का? पृथ्वीच्या भोवती काहीच नाही का? इकडे निघून जाईल ना याच्या ग्रॅव्हिटेशन नाही ना. कळलं का? पुढचा खूप महत्वाचा टॉपिक आहे पण मी आता थोडस थांबतो.